नगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये मीरा भाईंदर शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही निधी उपलब्ध झालेला आहे त्या संदर्भात चर्चा करण्यात आली। 3 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब हे माझ्या नवरात्रोत्सवाला भेट द्यायला ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा जाहीर केलं की 3000 कोटीपेक्षा अधिकचा निधी ह्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी दिलेला आहे, जो MMR क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आहे। मुंबई आणि ठाण्याच्या लगत असलेल्या ह्या शहराचा विकास व्हायला हवा या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय। मेट्रोचा प्रकल्पासाठी वेगळा निधी किंवा सूर्या प्रकल्पासाठी वेगळा निधी, परंतु ह्या शहराचा विकास होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची पूर्तता लवकरात लवकर व्हायला हवी। राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी दिलेला आहे तो निधी टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं ठेकेदाराला कार्यादेश दिल्यानंतर काम चालू होईल तसं जसं जसं काम होत राहील त्यानुसार त्या ठेकेदाराला ते पैसे देण्यात येतील। काही तांत्रिक गोष्टी त्यामध्ये होत्या त्याची पूर्तता सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे। काही गोष्टी मेरिटाईम बोर्डाची परमिशन, काही गोष्टींसाठी CRZ ची परमिशन, तर काही गोष्टींसाठी पाटबंधारे विभागाची परमिशन, अशासाठी काही गोष्टी अडल्या होत्या। परंतु आज महापालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची जवळजवळ पूर्तता करण्यात आली। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, कलेक्टर श्री अशोक शिंगारे त्यांच्यासाठी काही गोष्टी अडल्या होत्या त्यांच्याशी बोललो मी आणि काटकर साहेब। आमचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्री आसिम गुप्ता यांच्याकडे काही फाईल्स पेंडिंग होत्या त्याविषयी आम्ही बोललो। ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना नवीन DP सुद्धा आज पब्लिश झालेला आहे। त्या DP मध्ये जी आरक्षण महापालिकेच्या माध्यमातून टाकायची होती ती आरक्षण टाकली गेली का, किंवा काही आरक्षण जी बदलायची होती गरजेची होती परंतु ती आली गेली नव्हती, ती आरक्षण टाकली गेली का, ह्या सविस्तर सगळ्या विषयांवर चर्चा झाली। परंतु प्रमुख मुद्दा जो होता तो मीरा भाईंदर महानगरपालिकेतील रस्त्यांचा विषय हा प्रामुख्याने घेतला गेला। काही इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन आपल्या समोर काही खोटारड्या गप्पा मारत होते की बाबा फुकट हे एवढे निधी दिलाय तेवढा निधी दिलाय, ह्या रस्त्यांसाठी निधी आलेलाच नाही वगैरे याची भाषा करत होते। तर त्यांना उत्तर मी आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देऊ इच्छितो की निदान कल्पना तुम्हाला नव्हती, माहिती नव्हती तर निदान प्रताप सरनाईकांना किंवा पालिका प्रशासनाला विचारायला होतं। तुम्ही असं काही माहित नसताना एक तर तुम्ही एवढ्या वर्षामध्ये महापालिकेसाठी 1 रुपया सुद्धा अद्यापर्यंत आणलेला आहे। मला दाखवा की महापालिका हद्दीमध्ये विकास कामांसाठी 1ही रुपया कुठल्या लोकप्रतिनिधींनी केंद्र किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून आणला का। परंतु प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे या राज्याची धुरा ज्या दिवसापासून त्यांनी घेतली तेव्हापासून 3000पेक्षा कदाचित काहीपेक्षा जास्त हा निधी असू शकतो, परंतु कमी नाही, एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आनंदाची या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की 1800 कोटी रुपयाचा जो कॉन्क्रिटीकरणाचा निधी आहे आणि वारंवार त्या संदर्भात मी आपल्याला बोललेलो आहे, तर त्या सर्व कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यात। MMRDच्या माध्यमातून सुमारे 1400 कोटी रुपयाच्या निधीच्या कामाला पुढील आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे। ठेकेदाराला कार्यादेश दिला आणि उर्वरित 400 कोटी रुपयाची कामं हे महापालिकेच्या माध्यमातून सुरुवात होणार आहेत। आणि कॉन्क्रीट पूर्ण मीरा भाईंदर शहराला ज्या ज्या ठिकाणी म्हणजे 80% रस्ते हे कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून पुढल्या आठवड्यापासून ह्या कामाला सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त मार्च पर्यंत म्हणजे पुढील 6 महिन्यामध्ये ही कामं पूर्ण करण्याचा महापालिका आयुक्तांचा मानस आहे। आयुक्तांशी त्या संदर्भात चर्चा झाली। इतर विकास कामांच्या काही तांत्रिक गोष्टी होत्या त्याची पूर्णता झाली, परंतु सूर्या प्रकल्पातून येणारी जी पाणी आहे ते आणण्यासाठी पूर्ण शहरामध्ये जलवाहिन्या अंतरायच्या आहेत, ड्रेनेज लाईन टाकायच्या, त्याची कामं चालू होत असताना कॉन्क्रिटीकरणाची कामं ही होणं गरजेचं आहे। त्यामुळे MMRDचे आयुक्त श्री संजय मुखर्जी यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी सुद्धा सर्व ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या आणि मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर साहेब यांच्याशी चर्चा झाली। त्यामुळे पुढील आठवड्यापासून मीरा भाईंदर महापालिकेमध्ये
कॉन्क्रिटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे. फक्त आपल्या माध्यमातून मला नागरिकांना सुद्धा आवाहन करायचं आहे की कॉन्क्रिटीकरणाची कामं चालू असताना थोडंसं नागरिकांना त्रास होईल, परंतु ह्या 2-4 महिन्याचा त्रास सहन करा, जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या किमान 25 ते 30 वर्ष मीरा भाईंदर महापालिकेच्या लोकांना, नागरिकांना खड्डा किंवा इतर काही गोष्टी ज्या त्यांना त्रास होत होता, तो त्रास पुढल्या 25 ते 30 वर्ष तरी कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून कामं झाल्यामुळे होणार नाही. काही अजूनही प्रकल्प होते, शासनाने अजूनही काही निधी दिलेला आहे. त्यामध्ये वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, खाडी किनारा डेव्हलपमेंट आहे, काही तरण तलाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी काही निधीची आवश्यकता होती. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी ऍडिशनल निधीची गरज होती. या सगळ्या निधीची पूर्तता शासनाच्या माध्यमातून केली जात आहे आणि कामं लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही महत्वाची कामं जी आहेत ते जानेवारी एंड पर्यंत आणि रस्त्याची कामं ही मार्च एंड पर्यंत होईल असं आश्वासन आयुक्तांनी मला आज दिले. तर तुम्ही असं म्हणालात की डीपी आता जो आपला मंजूर झालेला आहे, मनपाने काही सुचवले ते बदलायचं सांगितलेलं होतं, त्याची काय कितपत पूर्तता झाली नाही झाली त्या बाबतीत तर मला अजून मी डीपी बघितला नाही. फक्त पब्लिक झालं हे एवढं मला आताच आयुक्तांनी सांगितलंय, पण तो अजूनपर्यंत त्यांच्याकडे सुद्धा जे जेव्हा पब्लिश करतील त्यावेळेस कळेल की काही अपेक्षा. मी त्यांना तेच सांगितलं की डीपी जो पब्लिश झालेला आहे त्यामध्ये महापालिकेनं काही आरक्षण टाकायला सांगितली होती, काही आरक्षण जी गरजेची नाही ती काढून दुसरे आरक्षण टाकण्यासंदर्भात आपली चर्चा झाली होती. ते झालं का? तर त्यांनी मला हेच सांगितलं की आता डीपी पब्लिश आम्ही करतोय. आता डीपी पब्लिश झाल्यानंतर त्यातली माहिती कळेल, परंतु हा पब्लिश केलेला आहे. उद्या हा राज्य शासनाकडे जाणार आहे. अजूनही त्याच्यामध्ये काही बदल जर